नामवंत समाजसेवक चन्नवीर चिट्टे यांच्या मित्र परिवारातर्फे घोंगडे वस्ती तनिष्क अपार्टमेंट गाळा नंबर 3 येथे साकारण्यात आलेल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवारी सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला। सदरचा उद्घाटन समारंभ काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते संपन्न झाला। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व गुरुवर्य अण्णाराव बिराजदार या मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती। आपण राजकारणापेक्षा समाजकारण करीत असून महापूज्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणे हा दुग्ध शर्करा योग ठरल्याचे नामवंत समाजसेवक चन्नवीर चिट्टे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्पष्ट केले। त्याच ऑफिसामध्ये माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली। त्याच जागेत लिंगराज वल्ल्याळ जे पश्चिम महाराष्ट्राचे पहिले आमदार होते, पहिले खासदार होते, त्यांचं ते कार्यालय होतं आणि त्याच ठिकाणी मी पीए म्हणून त्यांचं काम करायला सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी हे ऑफिस होते। ते खूप मोठं खरं तर ते ऑफिस करताना आमच्या कोणाचं यावेळी लक्षात आलं नाही। विशेष म्हणजे चर्चा झाली करू, पण त्या मुलांनी सगळ्या मित्रांनी शुक्रवारी फोन केला आणि मला बोलवलं या जरा काम आहे आणि मी आलो नेहमीप्रमाणे आपली गाडी लावून थांबलो। ते म्हणजे जरा पुढे या, बघतो तर हे काम चालू होतं। ते म्हणजे सर ऑफिस तयार व्हायला लागलं। या प्रसंगी माजी पालिका सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील, योग शिक्षिका सुधा अळीमोरे, समाजसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, समाजसेवक संजय होमकर, भावी नगरसेविका रंजना चाकोते, अक्षय अंजिखाने, संतोष शेटे, अमर बिराजदार, समाजसेवक राजू हौशेट्टी, सागर अतनुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्राध्यापक अशोक निंबर्गी व माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आपल्या भाषणातून नामवंत समाजसेवक चन्नवीर चिट्टे यांच्या सोबतच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला। तुम्ही कुठल्या व्यासपीठावर चाललात माहित आहे ना मला। मी त्यांना म्हणालो की ज्या ठिकाणी जगद्गुरूंचं पदस्पर्श होतो, ज्या ठिकाणी शिवाचार्यांचं सान्निध्य राहतं, ते व्यासपीठ राहत नाही तर लोककल्याणाचं धर्मपीठ असतं। धर्मपीठावर जाणं कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही, म्हणून मी माझ्या मित्राच्या प्रेमासाठी या व्यासपीठावर नक्की येणार। चन्नवीर चिट्टे एखाद्या नगरसेवकाला लाजवेल एवढं काम सातत्यानं करत असतात, पण त्यांना या पदांनी आतापर्यंत कुठल्याही पदासाठी त्यांनी काम केलेलं नाहीये, पण आतापर्यंत हे पद मिळालं नाही। असो, पण ज्या पद्धतीने ते कार्यरत आहेत, भगवान के घर में देर है अंधेर नहीं म्हणतात। नामवंत समाजसेवक चन्नवीर चिट्टे हे माजी खासदार दिवंगत लिंगराज वल्ल्याळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते। येथेच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले। वल्ल्याळ यांच्या निवासस्थानीच चिट्टे यांच्या मित्रपरिवाराने जनसंपर्क कार्यालय साकारून त्यांना सुखदपणे आश्चर्याचा धक्का दिल्याचे चित्र पाहायला मिळाले। माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या भाषणातून चिट्टे यांच्या समाजसेवेचे कौतुक केले। त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छाही दिल्या। दोनच अशा गोष्टी सांगितला, एक हे व्यासपीठ धर्मपीठ आहे आणि एक कॉल सर्व प्रॉब्लेम सॉल्व, हे दोन जे तुमचे वाक्य आहेत निश्चितच कौतुकास्पद आहेत असे यावेळी सांगत असताना मी विसरणार नाही आहे आणि तुम्हीही सुद्धा निश्चितच चन्नवीर चिट्टेंच्या सोबत असणार अशी मी आशा बाळगतो। समाजसेवक चन्नवीर चिट्टे यांनी आजपर्यंत तन मन धनाने समाजसेवा केली आहे। त्यांच्या सामाजिक व विधायक कार्याला तोडच नाही, ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। समाजसेवक चन्नवीर चिट्टे हे सुसंस्कारक्षम व्यक्तिमत्व असून त्यांनी जन्मभर सेवाभाव जोपासले आहे, असे गौरवास्पद उद्गार काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले। त्यांच्या नावाच्या याच्यामध्ये आहे वीरत्वपणा आहे आणि चन्नत्वपणा आहे, म्हणजे साफ्ट स्वभाव। चन्न म्हणलं तर चांगला, म्हणजे एवढा
तेवढ्यामध्ये सगळ्यांना चांगला स्वभाव सुद्धा आहे. जे जे गरज पडेल तर पक्षाच्या याच्यामध्ये वीरत्व सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. सर्व जे आपलं कार्यकर्ते मित्रमंडळींना घेऊन काम करणाऱ्याचं जे प्रेमत्व भाव त्यांच्यामध्ये आहे. आपण अवश्य जे समाजाच्या सेवा याच्यासाठी अवश्य जे ज्येष्ठ मंडळी एक विचार करायला पाहिजे. या प्रसंगी सर्वपक्षीय नेते मंडळी व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते. चन्नवीर चिट्टे यांच्यासारखा प्रामाणिक व निस्वार्थी समाजसेवक होणारच नसल्याचे दिसून आले.